आज आपण बनवणार आहे डाळीच्या पिठाचा स्पंजी ढोकळा। त्यासाठी आपण घेतलंय ताक, डाळीचं पीठ, मीठ, सोडा, हळद, साखर, अद्रक आणि मिरची। आता आपण एका भांड्यात हे मी 50 ग्रॅम दहीचं ताक करून घेतलंय। दही आंबट होतं, याला आंबट दही घ्यायचं। आता आपण त्याच्यात आपलं घेतलं डाळीचं पीठ टाकून घेऊ। आता आपण डाळीचं पीठ टाकून घेतले, छान सगळं मिक्स करून घेऊ। याच्या गुठळ्या मोडून घेऊ। बघा छान पीठ मिक्स झालंय, सॉफ्ट झालंय। आता छान हलवायचं म्हणजे याला फ्लफीनेस येतो। जितका हलवलं तितका ढोकळा आपला स्पंजी होईल। आता छान हलवून घेतलंय। आता आपण याला 15 मिनिटं आपण झाकून ठेवू। आता ते ठेवलंय बाजूला, तोवर आपण इथं गरम पाणी करायला ठेवू। इथं मी इडली पात्र घेतलंय, तुम्ही कढईतही करू शकता। आता आपण कमन पात्र्याला तेल लावून घेऊ। छान तेल लावून घेतले आपण। आता आपण यात तयार केलेलं आपलं बॅटर छान आता मिक्स करून घेऊ। अजून बघा यात आपण आता आपली साखर घालून घेणार आहोत। तुम्ही पिठी साखरही घालू शकता त्यात, तुमच्या चवीनुसार साखर घाला। गोड किती गोड लागतं तुम्हाला त्यावर। छान मिक्स करून घेतलं। आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ। आता परत छान मिक्स केलं। आता यात आपण थोडीशी हळद घालणार आहोत। हळद जास्त नाही घालायची, नाही तर ढोकळ्याचा कलर लाल होतो। आता आपण अद्रक घेतलं होतं, ते अद्रक किसून घेणार आहोत। यात तुम्ही लसूण मिरचीची पेस्ट पण घालू शकता। छान सगळं मिक्स केलं। आता आपण यात सोडा घालून घेऊ। अर्धा टीस्पून सोडा घेतलाय, त्यावर तेल टाकून घेऊ। तेल टाकल्यामुळे सोडा ऍक्टिव्हेट होतो छान। आता मिक्स करून घेऊ। छान एकसारखं सगळं मिक्स करून घेतलंय। आता याला आपण आपल्या पात्रात काढून घेऊ। बघा इतकं असं त्याचं हे पाहिजे, जास्त घट्ट नको, नाही तर ढोकळा कडक होईल। आता आपण पात्र त्याला टाकून घेऊ। पात्रात छान टाकून घेतलंय, बघा किती छान एकसारखं पसरलंय। आता आपण याला आपल्या भांड्यात ठेवू। पाणी छान गरम झालंय, वाफ आली आहे। आता आपण पाण्यात ठेवलंय, 15 मिनिटं राहू देऊ। बघा 15 मिनिटं झाले, आपला ढोकळा तयार आहे। मी 10 मिनिटापूर्वी उघडून पाहिला होता, तेव्हा थोडा कच्चा होता, आता पूर्ण छान शिजलाय। आता आपण फोडणीसाठी तीळ, मोहरी, जिरं, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर घेतली। कोथिंबीर आपण वरून टाकणार आहोत। आता आपण छान याच्या स्लाइस करून घेऊ। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठ्या स्लाइस करू शकतात। हा आधीच जर कापून ठेवला फोडणी द्यायच्या आधी, तर मग फोडणी आपली आतपर्यंत जाते। ढोकळा कापण्याच्या आधी थंड होऊ द्यायचा। आता आपण इथं तेल गरम करायला ठेवलंय, त्यात मोहरी टाकली, जिरं टाकलं आणि आता तीळ टाकून घेऊ। आता आपल्या कापलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहोत। सगळं साहित्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। कढीपत्ताही टाकून घेतले आपण। यात तुम्ही लसूणही टाकून, लसूणचे तुकडे करून टाकू शकता। आता आपण सगळी फोडणी आपली या खमणवर पसरवून घेऊ। एकसारखी सगळीकडे आपण पसरून घेणार आहोत। आता त्यावर आपण हिरव्या मिरच्या पण पसरून घेऊ। आता मी त्यावर कोथिंबीर पसरून घेतली आहे, तुम्ही याच्यात बारीक शेव पण पसरू शकता। कोणी कोणी यासोबत कांदाही खातात। हे बघ किती सुंदर दिसतोय आपला ढोकळा। आता मी याची एक स्लाइस तुम्हाला काढून दाखवते कसं झालाय। बघा किती इझिली निघलाय। हे बघा पूर्ण खालपर्यंत छान शिजलाय, निघालाय बघा, आणि स्पंजी आणि सॉफ्ट झालाय, स्पंजी झालाय। तर आता मग तुम्हाला हा ढोकळा आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।